रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शिराळा बाह्यवळण रस्त्यावर सुर्ले वस्तीनजीक असणाऱ्या पुलाखालील एका प्रवासी बॅगेत एक मृत अवस्थेत असलेला पुरुष जातीचा एक मृतदेह आज सकाळी आढळून आला। नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करून हा मृतदेह बॅगेत ठेवला होता। परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे या घटनेचा उलगडा झाला। मृतदेह पूर्ण सापडला नसल्याने उलगडा अद्याप झाला नाही। शिराळा बाह्यवळण रस्ता कायमच वाहतुकीने गजबजलेला असतो, त्यामुळे ही घटना कधी आणि कशी घडली याबाबत संभ्रम आहे। तरीही ही घटना होऊन किमान 15 दिवस झाले असणार असा पोलिसांचा संशय आहे। सकाळच्या शेतीकामात शेतकरी व्यस्त असताना अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले। त्यानंतर घटनेचा उलगडा झाला। याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सकाळी परिसरातील शेतकऱ्यांनी फोन करून पोलीस स्टेशनला माहिती दिली। पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। प्रवासी बॅगेमध्ये नायलॉन दोरीने बांधलेला पुरुष जातीचा मृतदेह मिळाला। त्यानंतर सांगलीच्या विशेष श्वान पथकाला पाचारण करण्यात आले, परंतु ते परिसरात घुटमळले। शवविच्छेदन घटनास्थळी केले, तसेच शरीराचे काही अवशेष विशेष तपासणीसाठी सांगली, मिरज, कोल्हापूरला पाठवलेले आहेत। घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा अधीक्षक संदीप घुगे यांनी या घटनेची माहिती घेऊन तपासाच्या सूचना दिल्या। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, विभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी भेटी देऊन तपासाच्या सूचना दिल्या। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा।